तर यावेळेस सांगली बुकीजने असा उपक्रम आयोजित केला की शिवराय नाचून नाही तर आपण वाचून साजरा करूया. उपक्रम आज माझ्यापासूनच सुरुवात झाली की मला हा नवीन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कळालं आणि त्यांच्या मुत्सद्दीपणाबद्दल कळालं आणि आशा करतो की हे बाकीच्यांनी पण पुस्तक वाचून जयंती साजरी करावी. शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे. आपण काय करतोय, आपल्या मुलांच्या पर्यंत काय घेऊन जातोय. आपण म्हणजे वारसा हक्काने सांगतो की आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, पण आपण काय आपल्या मुलांना देणार आहे. नमस्कार. आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण जगभरामध्ये साजरी होते. आज सांगलीमध्ये सांगली बुकीज ही एक वाचन चळवळ आहे आणि ह्या वाचन चळवळीच्या माध्यमातून सांगलीतील जी आमराई आहे त्या आमराईमध्ये वाचन चळवळ वाढावी, लहान लहान मुलांच्या हातामधल्या मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी होऊन त्या ठिकाणी पुस्तकं जावीत आणि पुस्तकांमधला विचार त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये रुजावा, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही चळवळ सांगलीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करते. दर रविवारी या सांगली बुकीजच्या माध्यमातून या ठिकाणी लहान लहान मुलं गोळा होतात, ज्येष्ठ नागरिक गोळा होतात आणि आपापल्या आवडीची पुस्तक वाचत असतात. परंतु आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे, जो स्वराज्याचा विचार आहे, तो या लहान लहान मुलांच्या मनामध्ये रुजावा, वाढावा आणि त्याचे विचार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार इथून पुढच्या पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात यावेत, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणारी चरित्र असतील, पुस्तकं असतील, कादंबऱ्या असतील, या वाचण्याचा या ठिकाणी एक उपक्रम आयोजित केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती नाचून नव्हे तर वाचून साजरी करावी, हा एकमेव उद्देश या उपक्रमा पाठीमागचा आहे. या उपक्रमामध्ये आज जे जे लोक सहभागी झालेले आहेत, नागरिक सहभागी झाले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की सांगाल, कारण हा उपक्रम काय वाटतं आज छत्रपती शिवाजी? नमस्कार, मी आनंदराव रघुनाथ जाधव. गेली कित्येक वर्षे सुदर्शन यांनी जे सांगली बुकीज सुरू केले आहे यामध्ये सहभागी होऊन मी स्वतः पुस्तक वाचलेले आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक हजर असतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे. मोबाईलमध्ये जास्त करून सगळे व्यस्त झालेत. मोबाईलच्या ह्याच्यातून वेळ काढून पुस्तकं चांगल्या प्रकारची वाचावीत म्हणून हा उपक्रम आहे. हा उपक्रम आमचा पाठिंबा आहे. आज काय उपक्रम साजरा केला गेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि कसं काय केलं आज? शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, आम्ही सकाळी लवकर आलो होतो आणि गोविंद पानसरे यांचं छत्रपती शिवाजी महाराज कोण हे पुस्तक मी वाचलंय. शिवाजी महाराज जीवनात जे काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी माहिती दिली आहे आणि ती माहिती मी वाचली, खूप समाधान वाटतं. आणखी काही नागरिक आपल्याबरोबर आहेत, काय सांगाल आजच्या उपक्रमाबद्दल? काय सांगाल? नमस्कार, मी गजानन हनुमंत पाटील. मी आज सांगली बुकीजचा हा आमराईमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि स्तुत्य आहे आणि हा कार्यक्रम जर वाचन चळवळ जर कंटिन्यू चालू राहिली तर खरोखरच बालकांचा, त्याचबरोबर आपल्या समाजाचा आणि देशाचा विकास होणार आहे. आणि ह्या लहान मुलांना भावी नागरिक म्हणून फार मोठी जबाबदारी आपणच त्यांच्यामार्फत वाढीस नेण्यासाठी हा एक वाचन चळवळ चांगलीच आहे आणि अतिशय सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, त्यानिमित्तानं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जी चरित्र आहेत, पुस्तक आहेत, ती वाचण्याचा आज उपक्रम या ठिकाणी पार पडला आहे. त्याविषयी काय बोलला? कशी शिवजयंती साजरी झाली पाहिजे? शिवजयंती आपण डॉल्बी लावून किंवा नाचून गाऊन करण्यापेक्षा ही वाचन चळवळ शिवाजी महाराजांचं जे आत्मचरित्र आहे, जी माहिती आहे ती आपल्या इतर मुलांना माहिती व्हावी आणि लहान मुलांमध्ये एक शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे किंवा जे जातीविरहित जे राजकारण आहे हे फार मोठं शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. कारण त्यांच्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे जे 12 बलुदार होते ते सगळेजण यामध्ये सहभागी होते. असं कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख त्यामध्ये नाही आहे, तर सर्व जाती धर्माच्या मिळून सर्वांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. अतिशय बहिर्जी नाईक हे पुस्तक मी वाचलं एस.डी. जाधव सरांचं, अतिशय छान आणि खरोखरच वाचनीय आहे. असाच उपक्रम कंटिन्यू चालू राहावा ही अपेक्षा आहे. या उपक्रमामध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकच नाही तर तरुण मुलंही या ठिकाणी अनेक सहभागी होत असतात. आपल्याबरोबर आणखी एक तरुण मित्र आहे. अरे मित्र, काय सांगशील, कसे वाटतं ही चळवळ आणि आजचा जो उपक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं, तो काय वाटतं? नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना. मी यशवंत सुरेश शिंदे, सध्या BA फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. सांगली बुकीजने शिवराय नाचून नव्हे तर वाचून साजरे व्हावेत यासाठी हा उपक्रम खरं तर आयोजित केलेला आहे. खरं तर निसर्ग जोपासणाऱ्या राजाची जयंती निसर्गाच्या सानिध्यात व्हावी हा खरा पाठीमागचा उद्देश आहे.
अगदी स्त्री सन्मान असेल किंवा धर्मनिरपेक्षता असेल किंवा साऱ्या रयतेला सोबत घेऊन आपलं राज्य नव्हे तर रयतेचं राज्य अशी संबोधन देणारा एकमेव राजा ज्याने स्वतःची करंगळी कापून स्वराज्याची स्थापना केली आणि कोणताही नरबळी न देता अगदी जनसामान्यांना पुढे नेऊन ह्या राजाने हे स्वराज्य स्थापन केलं. आणि खरोखर सांगली बुकीजने यासाठी गेली अनेक वर्ष सांगली बुकीज नावाची संस्था ही कार्य करते यासाठी. आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने थोडा वेळ तर शिवचरित्र वाचावे, शिवरायांचे विचार वाचावेत किंवा त्या विचारांची रुजवणूक, त्या विचारांचं विनिमय करून ते आपल्या अंगी रुजावेत यासाठी या संस्थेनं खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि खरोखर ही जी चळवळ आहे, वाचन चळवळ आहे, ती अशीच यापुढेही चालू राहील असा विश्वास व्यक्त करण्यात काहीही हरकत नाही. नक्कीच ही चळवळ जी आहे, वाचन चळवळ, ही जनमानसांमध्ये रुजली पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत, ज्यांनी 18 पगड जातीतील लोकांना घेऊन या स्वराज्याची स्थापना केली, तोच विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो आजही रुजण्याची आवश्यकता आहे. आजही राजकारणामध्ये जातीविरहित राजकारण झालं पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका आपल्या एका मित्राने व्यक्त केली. आपल्याबरोबर आणखी काही युवक आहेत. काय सांगाल, आजचा जो उपक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने केला, त्याबद्दल काय वाटतं? आज पहिल्यांदाच हा उपक्रम म्हणजे महाराजांची जयंती ही डॉल्बीच्या पासून लांब ही आज पहिल्यांदाच मी वाचून ही पूर्ण केली. आणि आज मी प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाचलं आणि ह्यात मला आज नवीन एक शब्द कळाला की दगलबाज शिवाजी. तर लोकांना जर ज्यावेळेस दगलबाज हा शब्द ऐकतात त्यावेळेस असं वाटतं की तुम्ही महाराजांना असा अपमान काय करता की दगाबाज कसं काय म्हणू शकता वगैरे. पण हा दगलबाजचा अर्थ वेगळा आहे. हा दगलबाज म्हणजे मुत्सद्दीपणा, म्हणजे डिप्लोमॅट. तर महाराज हे किती चांगल्या पद्धतीचे डिप्लोमॅट होते तर हे या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितले. आणि प्रबोधनकार ठाकरे असंही म्हणतात की कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पण अर्जुनापेक्षा जर कृष्णाकडे जर शिवाजी महाराज असले तर त्या प्रत्येक शब्दाचं तंतोतंत पालन हे महाराजांनी करून दाखवलं आणि ते एकदम शोभले असते असं म्हणतात. कारण की अर्जुन हा होता त्यावेळेस काका मामा पुतण्या या नातेवाईकांच्या मध्ये हा गुंतलेला होता आणि तो आपल्या जे त्याचे शौर्य आहे किंवा ज्याचं कर्तव्य आहे त्याला बगल मारून तो पळून जायचा प्रयत्न करत होता. पण छत्रपती हे अशी नव्हते. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करायचं होतं आणि जनतेसाठी हे करायचं होतं. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार केला नसता की हा शब्द आहे की स्वराज्य करायचं आहे, जनतेसाठी पाहिजे आहे. तर त्यांनी आणि जी भगवद्गीता महाराजांनी ही कृष्णाने अर्जुनाला सांगितली ते तंतोतंत आहे असे जे आणलेलं आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आजचा काय वाटतं उपक्रम, आजचा काय सांगाल त्याबद्दल? उपक्रम आज माझ्यापासूनच सुरुवात झाली की मला हा नवीन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कळालं आणि त्यांच्या मुत्सद्दीपणाबद्दल कळालं. आणि आशा करतो की हे बाकीच्यांनी पण पुस्तक वाचून जयंती साजरी करावी. नक्कीच. याचबरोबर आपल्या या उपक्रमामध्ये अनेक सांगलीतील भगिनीही सहभागी झालेल्या आहेत, लहान मुलं सहभागी झाले आहेत. आपल्याबरोबर आणखी एक भगिनी आहेत, बोलूया. काय वाटतं? नमस्कार, मी सुजाता मराठे. माझी 2 मुलंही सांगली बुकीजला वाचनाला येत असतात. तर यावेळेस सांगली बुकीजने असा उपक्रम आयोजित केला की शिवराय नाचून नाही तर आपण वाचून साजरा करूया. तर मी असं म्हणेन की मी जे बघत आली आतापर्यंत रील्स बनवले जातात, मुलींना असं वाटतं की नऊवार साडी नेसली, कपाळावर चंद्रकोर लावली, हातामध्ये तलवार घेतली, शिवरायांचा पुतळा हातात घेऊन व्हिडिओ शूट केला म्हणजे शिवरायांचे विचार आमच्या अंगी उतरले. तर असं नाहीये. ज्या लोकांना असं वाटतं की आम्ही डीजे लावले, महाराजांची गाणी खूप मोठ्याने वाजवली म्हणजे आम्ही शिवभक्त आहोत, तर असं मुळातच नसतं. शिवरायांचे विचार नक्की काय होते हे समजून जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्रत्येक वर्षी शिवरायांची जयंती नाचून नाही, डॉल्बीच्या आवाजात नाही, तर त्यांची पुस्तकं, त्यांचे जे लेखन आहे, त्यांच्याबद्दल ज्या इतिहासकारांनी लिहिलेलं आहे ते वाचा. म्हणजे तुम्हाला खरे शिवराय काय होते ते कळतील. आणि शिवरायांबद्दल अजूनही एक समाजामध्ये अजूनही असं म्हटलं जातं की त्यांनी फक्त मुघलांविरुद्ध लढाया केल्या, तर ते असं नाहीये. शिवरायांनी त्यांच्या विरुद्ध लढाया केल्या, ज्यांनी अन्याय केला, ज्यांनी उत्पात माजवला, त्या सगळ्यांना शिवरायांनी धडे शिकवलेले आहेत. किल्ले गडकोट एवढ्या पुरतच मर्यादित असंही बऱ्याच जणांना शिवराय वाटतात. तर शिवराय नक्की काय होते हे जगाला समजलेलं आहे. पण मला दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की शाळांमध्ये हल्ली शिवजयंती साजरी होत नाहीये. आज माझ्या दोन्ही मुलांना सुट्ट्या आहेत, माझ्या मुलीलाही सुट्टे आणि सांगली शिक्षण संस्थेची ती शाळा आहे. म्हणजे सगळ्यात मोठी खंत ही आहे की ह्या मुलांना तुम्ही सांगितलं पाहिजे की आपले शिवराय काय होते, तर त्यांना त्या दिवशी तुम्ही सुट्टी देऊन घरी बसवताय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत, परंतु पालकांचं असं मत आहे की या सुट्ट्या न देता छत्रपती शिवाजी महाराज नेमके काय होते त्यांच्याबद्दलचे विचार या शाळांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सुट्टी देण्यात येऊ नये. जरी सुट्टी दिली तरी सकाळच्या वेळेला या ठिकाणी शाळांमध्ये त्या विद्यार्थ्यांना बोलवून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र त्यांना सांगण्याचा, ते त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न शाळांच्या माध्यमातून झाला पाहिजे, अशा तऱ्हेची मागणी काही पालकांनी व्यक्त केली. आपल्यावर काही छोटे वाचक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगशील, आज जो उपक्रम जो सांगली बुकीजनं आयोजित केला आहे तो कसा वाटतो? नमस्कार, मी श्रीराम मराठे. मी आत्ताच शाळेवरून आलो आणि हा उपक्रम खूप चांगला आहे की मागच्या वर्षी मी बलिदान मास पाळवतं पण त्यातून काय सध्या होत नाही. शिवाजी महाराज आणि यांचे विचार आपण अंमलात आणले पाहिजेत, ही माझी भावना आहे. आणखी एक छोटी वाचक आपल्याबरोबर आहे. दीदी, काय सांगशील, कसा वाटला आजचा उपक्रम? खूप छान आहे, मला खूप छान वाटलं. आज मी जिजाऊ हे बुक वाचलं, खूप छान आहे. जिजाऊबाई कोण होत्या? शिवाजी महाराजांची माता. हा, मग त्यांनी काय काय शिकवलं शिवाजी महाराजांना? त्यांनी शिवाजी महाराजांना महाभारत आणि भगवद्गीता असे खूप सारे गीता शिकवलेले. आजचा जो उपक्रम आहे जो वाचनाचा, तो कसा वाटतोय तुला? मला खूप छान वाटतं. खूप छान प्रतिक्रिया या लहान लहान वाचकांकडून येत आहेत. आपल्यावर आणखी काही वाचक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, मी पल्लवी भालकर. आजचा जो उपक्रम होता सांगली बुकीज तर्फे घेण्यात आलेला वाचन चळवळ म्हणून, सध्या 1-1.5 महिन्यापूर्वीच आम्ही ह्या वाचन चळवळीमध्ये सहभागी झालेलो न्यू मेंबर्स आहेत. पण छान वाटलं, इथं येऊन मुलं आपापले बुक्स घेऊन वाचत होते. काहीतरी टीव्ही आणि मोबाईलच्या स्क्रीन पासून लांब जाऊन काहीतरी वेगळं करण्याचं मुलांना आपण सांगली बुकीज कडून प्रोत्साहन मिळते, ही खूप चांगली बाब आहे. त्यांनी वेळ आणि पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. सगळ्यांनी याचा लाभ घ्या आणि आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यात आपला मोलाचा वाटा असू द्या. आजचा जो उपक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यावरील काही प्रसंगावर आधारित पुस्तक वाचण्याचा, त्याबद्दल काय? आज मी जे एक बुक माझ्या म्हणजे थोडंसंच मी वाचलं सध्या तरी, पण खूप छान वाटलं की शिवाजी महाराजांच्याकडून तुम्ही 350 वर्षापूर्वी घडलेला इतिहास, त्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे. आपण काय करतोय, आपल्या मुलांच्या पर्यंत काय घेऊन जातोय. आपण म्हणजे वारसा हक्काने सांगतो की आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, पण आपण काय आपल्या मुलांना देणार आहे. तर आपल्याकडे एवढं साधन सामुग्री उपलब्ध आहे, त्याचा आपल्या मुलांना उपयोग करून घ्या. मुलांना चांगले चांगले त्यांचे बुक्स वाचायला द्या. शिवचरित्र खूप महान आहे, इतर कुठलंही काहीही करण्याची गरज नाहीये. जर आपल्या मुलांनी शिवचरित्र फक्त वाचून अंमलात आणलं तर आपले मुलं खूप पुढे जातील. नक्कीच प्रत्येक पालकानं हे शिवचरित्र जे आहे ते आपल्या पाल्यांना दिलं पाहिजे. त्यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि शिवाजी महाराजांचे वंशज आपण म्हणतोय, परंतु त्या शिवाजी महाराजांचे विचार आपण डोक्यामध्ये घेतोय का, अशा तऱ्हेचा सवालही या ठिकाणी उपस्थित होतोय. या वाचन चळवळीचा ज्यांनी खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलेला आहे आणि ही वाचन चळवळ सांगलीमध्ये ज्यांनी रुजवलेली आहे, रुजवण्याचा जो प्रयत्न या सांगली बुकीजच्या माध्यमातून करतायत ते प्राध्यापक सुदर्शन चोरगे आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल सर, आजचा जो उपक्रम आहे खूप वाखाणण्याजोगा उपक्रम आहे आणि या वाचन चळवळीबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना 396व्या शिवजयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांचं कार्य हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला खरं त्याच्यातलं मर्म माहिती होणार नाही. आता हे कसं कळेल? आपण बरेचशा चित्रपट पाहतो, बऱ्याचशा पोवाडे सांगीतिक कार्यक्रम असेल ते सगळे पाहतो, पण शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असेल, खऱ्या अर्थानं समजून घ्यायचा असेल तर तो पुस्तकांच्या मार्फत केला पाहिजे. तर आज जगामध्ये सर्वात जास्त पुतळे जर कुणा व्यक्तीचे असतील तर ते शिवाजी महाराजांचे असतील, पण जर इतके सारे पुतळे आहेत तर इतके सारी पुस्तकही त्यांच्यावर उपलब्ध आहेत, ती आपण वाचली पाहिजे. त्यांच्यातलं त्यांचं कार्य वाचलं पाहिजे. का आज ही 400 वर्षानंतर आपण इतक्या अभिमानानं सांगतो की आम्ही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले लोक आहोत? तर त्यांनी जे कार्य केलेलं आहे
ते कार्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यातल्या कित्येक घटना असतील, म्हणजे खूप साऱ्या रोमांचकारी घटना आपण बघतोच, पण रोमांचकारी घटनाच्या पण पलीकडचे शिवाजी महाराज आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर ह्यासाठी वाचलं पाहिजे आणि या वाचनाच्या उपक्रमासाठीच आम्ही हा थोडासा उशिरा सुरू झाला, म्हणजे उशिरा प्लॅन झालं, पण एकदा लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांचा खूप सुंदर सहभाग मिळतोय. मुलं जी आहेत ती शाळेमध्ये शिवजयंती साजरी करतात आणि इथे येऊन पुस्तकं वाचायला लागलेले आहेत. सो एक सुंदर अशा पद्धतीनं एक शिवजयंती साजरी आज होत आहे असं मला वाटतंय. नक्कीच या शिवजयंतीच्या निमित्तानं खूप चांगला उपक्रम या सांगली बुकीजच्या माध्यमातून आलेला आहे आणि लहान लहान मुलांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजले पाहिजेत हा एकमेव उद्देश या सांगली बुकीजचा या पाठीमागे राहिलेला आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचार डोक्यावर घेण्याचे नाहीत, पण ते डोक्यात घेण्याचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपण डोक्यावर घेऊन नाचतो, ठीक आहे, तो अभिमानानं नाचलं पाहिजे, परंतु त्याचबरोबर डोक्यावर घेऊन नाचता नाचता ते विचार डोक्यातही घेण्याची आज काळाची गरज आहे. आणि ती काळाची गरज ओळखून सुदर्शन चोरगे यांनी सांगली बुकीच्या माध्यमातून आज या अमराईमध्ये या निसर्गरम्य परिसरामध्ये हा उपक्रम राबवलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असणारी जी चरित्र आहेत, वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि या पुस्तकं वाचण्याचा आज चांगला उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.